इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या एका 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. गेल्या 4 दिवसांपासून आपण याबाबतच्या कव्हरेज करत आहोत. आज विधानसभेचे माजी सभापती, माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री हे पीडित कुटुंबियांना भेट द्यायला आले होते. काय म्हणाले, काय त्यांच्या भावना आहेत, भेट पण दिली. कशा स्वरूपाचं हे पुढं हे असेल त्या पीडित कुटुंबियाला कसा न्याय मिळेल? असं की या दुर्दैवी घटनेमध्ये एका लहान मुलीला आपले प्राण गमवायला लागलेले. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केलेली आहे आणि तपासामध्ये जे करणं आवश्यक आहे, तो जो मुद्देमाल हस्तगत करणं आवश्यक आहे तोही केलेला आहे. आता पहिलं प्राधान्य हे राहील की 15 दिवसामध्ये हे आरोपपत्र चार्जशीट सादर केलं गेलं पाहिजे. तशा प्रकारच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत. एकदा आरोपपत्र दाखल झालं की नंतर ही केस अतिशय जलद गतीने कोर्टामध्ये कशी उभी राहील, त्याच्यासाठी निष्णात वकील कसे दिले जातील हे आम्ही पाहणार आहोत. आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सगळी स्थानिक नागरिकांची, आमची सगळ्यांची मागणी त्याच्यामध्ये आहे. सर, पोषण आहाराबद्दलचा दुसरा प्रश्न आहे. नाही, जो आधी हे संपू आपण. हां, आता आज मी इथे पोषण आहाराबद्दल बोलणार नाही, मी फक्त याच केसबद्दल बोलणार आहे. नाही आंबेगाव तालुक्याच्या नंतर मागणी केलेली आहे आपल्याकडे? त्यांनी काही मागणी केलेली नाही. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. एकतर कुटुंब कर्जबाजारी आहे आणि कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं, त्यांच्या मुलांचं शिक्षण पुढे सुरू ठेवणं आणि त्या कुटुंबाला आधार देऊन, हे कुटुंब भूमिहीन आहे. शासनाच्या योजनेप्रमाणे त्यांना जमीनसुद्धा शेतीसाठी देता येऊ शकते ती, आणि हे आदिवासी कुटुंब आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्पाच्या अंतर्गतसुद्धा या आदिवासी कुटुंबासाठी अनेक योजना असतात. या योजनेचा लाभसुद्धा या कुटुंबाला देणं आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जी घटना घडली त्याच्यातला जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा करणं, त्याला फाशी होईल असं बघणं, हे आमचं पहिली प्रायोरिटी आहे. दुसरी प्रायोरिटी आमची ही आहे की या घटनेमध्ये जे कुटुंब सापडलेलं आहे दुर्दैवी घटनेमध्ये, त्यांना उभं कसं करणं, त्या मुलीच्या पीडितेच्या 2 भावांचं शिक्षण कसं करणं आणि या कुटुंब आज जे भूमिहीन आहे त्यांना मदत कशी करणं, हे आमचं त्याच्यातलं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार आहोत. याच्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची उद्या सकाळी 8:30 वाजता बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ, ते पुढे नेऊ. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे या कुटुंबाला त्यांचं कर्ज फेडण्यासाठी 5 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्ही करू. आणि भविष्य काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत याच्यासाठी जनजागृती करणं आणि अतिशय सतर्कता ठेवणं आणि सगळेच समाज गुण्यागोविंदाने कसे राहतील हे पाहणं, हे आमचं प्रायोरिटी राहील. साहेब, नसरापूर घटनेनंतर अशा घटना वारंवार घडत आहेत, राज्यात देखील घडत आहेत. काय उपाययोजना सरकार करेल? नाही, असं घटना घडत आहेत, त्या घडता कामा नयेत. ह्याच्यासाठी जे एक पब्लिक एज्युकेशनची जी गरज आहे ते पण करणं गरजेचं आहे. सुरक्षितता महत्त्वाची आहे. यंत्रणेने अतिशय सक्षमतेने काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आमचा प्रयत्न राहील. सर, परिसरातील गैरधंदे बंद करावेत, इथली स्थानिक पोलीस चौकी चालू करा अशी मागणी करण्यात आली आहे. गावात पोलीस चौकी बंदच आहे खूप दिवस. गावामध्ये पोलीस चौकी मंजूर आहे, परंतु ती बरेच दिवस बंद आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा ताबडतोबीने तिथं स्टाफ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि परिसरामध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत
त्याच्या संदर्भात सुद्धा ते बंद झाले पाहिजेत. कुठल्या परिस्थितीत ते टॉलरेट केलं जाणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे सर, धन्यवाद.